हॅलो मित्रांनो, मी राहते विसुराला. आज मी गेलो होतो फुकटचे गुलाबजामुन खाण्यासाठी. तर आज माझ्या फ्रेंडची होती रिंग सेरेमनी. तर आता आम्ही जात आहोत एंगेजमेंटसाठी. आणि इकडे जाऊन पाहतो तर आमचे क्लासमेट अगोदरपासूनच जाऊन होते बाबा. आम्हाला विचारले पण नाही आहे ना तुम्ही येता का म्हणून. आणि इकडे माझी मैत्रीण बहुतच खुश दिसत होती. आणि इकडे पहा ना, ह्या मैत्रिणीच्या बहिणी आहेत. इले फोटो काढतो म्हणलो ना, व्हिडिओ काढून टाकलो. आणि इकडे माझी मग फॅन भेटली. ताई म्हणते तुझा भाऊ माझ्या क्लासमध्ये आहे. बहुत दिवसानं माझी क्लासमेट भेटली तर इले बी घेऊन टाकलो ब्लॉगमध्ये. माझी एंगेजमेंटवाली फ्रेंड तर मस्त खुश आहे. आणि इकडे माझी मैत्रिणीनं मी विचार करत आहोत का आपल्या लग्न कधी जुडेल बापा म्हणून. आमच्या नवरीबाईची खुशी तर चेहऱ्यावरूनच झलकत आहे बापा. मग आमचे क्लासमेट आणि सर भेटले तर बोललो ना बहुत दिवसानं. आणि नंतर गेलो ना आम्ही जेवाले. पण सगळ्यात पहिले माहीत नाही का नव्हतं गुलाबजामुनच आणून दिला. त्याला माहीत असेल मी फक्त गुलाबजामुनच खायसाठी आलो म्हणून. मग मस्त बड्या जेवण वगैरे वाढला. आणि हे आमची गँग पहा ना, हे माहीत नाही का नव्हतं गोष्टी सांगत होते बापा. यायले भूक लागली का नाही, तर यायला जेव्हा जेव्हा म्हणतो तर ऐकतच नव्हते. फायनली कढी पण वाढला, पण माहीत नाही भाजीच नाही वाढला. मग आली भाजी, पण मला वाटलं आलू वांग्याची भाजी असेल, पण येत होती फणसाची भाजी. मी आलू वांग्याच्या भाजीला बहुतच मिस केलं.